घटनाक्रम सांगितला पाहिजे। हे बघा 5 वाजता माझ्या घरापासून 500 ते 1000 मीटर अंतरावरती मी वॉकिंगला 5 वाजता गेलो होतो। त्यावेळी 2 इसम माझ्याशी बोलून गेले, त्याच इस्मानी मला पकडलं, त्याच इस्मानी परत काय बोललं तुम्हाला? त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले, गेवराईचं वगैरे असं बोलले। तो गेवराईचा माणूस आहे, तो माझ्याशी बोलला सुद्धा। आणि परत मी जिथून खाली निघतो त्या ठिकाणी 5 ते 6 फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो। माझे दोन्ही हात पकडले, मानगुटी पकडली आणि मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता। तुम्ही मद्यप्राशन केलेलं नाही, दारू घेतलेली नाही असं मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे, मी तुमच्या समोर आहे, मी कुठेही पळून जात नाहीये, मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही, मी आत्ताही पळून जाणार नाहीये। आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर 1 तासापूर्वीची गोष्ट आहे, दिसेल ना, माझ्या रक्तामध्ये दिसेल। अजून कुठं काय जे काही मेडिकल आहे मी आहे ना, मी पळून गेलोय का? मागणी केलेली आहे माझ्या काही तपासण्या मी स्वाधीन आहे तुमच्या। हाके साहेब ऐकून घ्या, त्यांनी एक ससूनची जी तपासणी आहे त्याचबरोबर अहो साहेब, मी आता तुमच्या समवेत आहे ना, मी पळून गेलोय का कुठं? त्यांनाही जीवे मारण्याचे ठीक आहे सर आपली हातापाय झाली त्यांच्या बरोबर काय? हातापाय माझे 2 हात पकडलेले होते, मानगुट पकडलेले होती, मीडियामध्ये आहे, लाईव्ह केलेला आहे त्या बांधवांनी सगळ्या। ते ठिकाण कोणतं जिथे ते ठिकाण हे ठिकाण कान्हा चौक, ते श्रीकृष्ण मंदिर आहे, श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साईडला। आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे, मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते, त्याच्या अपोजिटला टिळेकर नगर परिसरात पोलीस कंप्लेंट दिलेली आहे का? आता लिहितोय मी पोलीस कंप्लेंट। हाके साहेब तुम्हाला पोलीस सुरक्षा आहे, वाईटनेस जी सुरक्षा आहे त्यावेळेस ती सुरक्षा कुठं होती? माझ्या बरोबरच होती, जोपर्यंत माझ्या बरोबर कॅनवाय गाडी होती, जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता, तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेले। पण ज्यावेळी मी फक्त माझं मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतोय, मी जेवण केलं, जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं। आणि परत मी मोटरसायकलवर बसून घराकडे येतो, साधारण 7 ते 8च्या दरम्यान, 7 ते 8च्या दरम्यान कान्हा चौकाच्या दरम्यान टिळेकर पोलिसांना आम्ही कळवलं। ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि त्यांनी घोषणा सुरू केला डायरेक्ट, आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वदवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग, दारू पिलास की नाही सांग। जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल तर मी गोळ्याही खायला तयार आहे, वारही झेलायला तयार आहे आणि जीवे जायलाही तयार आहे। कोण प्रमुख नावं कोण होती? एक मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव माहिती नाही। कुठले? एक डेक्कनचा आहे, एक वरतीच राहतो, इथंच या गोकुळनगर परिसरातच राहतो, मी त्यांना ओळखू शकतो। तुम्हाला त्यांनी जरांगे पाटील बद्दल विचारलं होतं? विचारलं त्यांनी, तुम्ही राजांना असं बोलला, तुम्ही अमक्यांना तसं बोलला, हे त्यांचे आरोप होते। त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळं आहे। तुम्ही त्या टायमाला फावडं घेऊन त्याच्या मागे पळाले असे त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, ज्यावेळी 25 माणसं माझ्या अंगावर आले त्यावेळी मी एकटाच होतो, त्यामुळे मी जर कुठं फावडा घेऊन खेटो किंवा काय घेऊन गेलो असेल तर ते दिसेल त्या व्हिडिओमध्ये। कॅनव्हास कुठं होता त्या टायमाला? कॅनवा नव्हता माझ्याबरोबर, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं। खाली तर असं तुम्ही खाली घराच्या जवळ असेल किंवा गेला असेल घरी। कॅनवा ज्यावेळी रोडवरून मला जायचं असतं त्यावेळी मी कॅनवाला बोलवतो। माझ्या जीवाला धोका आहे आणि माझा जीव गेला तरी चालेल। मी ओबीसींची आणि भटक्या विमुक्तांची कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही सोडणार नाही। आणि डिपार्टमेंटला माझं सगळं सहकार्य आहे, मी त्यांच्याबरोबर आहे। तुमच्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्हाला सुरक्षा दिलेली आहे अगोदर। तरी असा प्रकार घडतो तर मग आता हे काय हवंय? मग आता काय याला काय म्हणायचं? पुढची मागणी बघा, मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही। ते द्यायचं का न द्यायचं, आज हा अचानक घडलेला प्रसंग होता। मी माझ्या भागामध्ये किंवा पहिल्यांदा अशा प्रसंगाला मी पहिल्यांदा सामोरं गेलो। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी घडत होत्या, त्यावेळी मी तिथल्या CPना वगैरे बोललेलो आहे, परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीला सफर झालोय, त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन। हाके साहेब, आम्ही तुमची बाजू घ्यायला आतमध्ये येत होतो तर आम्हालाही अडवलं गेलं, म्हणजे नाही मला असं वाटतं की तुमची बाजू दिसली जावी, आम्ही तुमच्या समोर आलो, तुम्हाला आम्ही तुमची बाजू विचारत होतो। नाही, डिपार्टमेंटनी दोघांच्याही बाजू ऐकून घेतल्या आणि ते तपास करत होते। नाही, आम्ही जेव्हा एकच बाजू जेव्हा पुढे होती तेव्हा तुमची बाजू घ्यायला आलो होतो। तुमचं काय? मी आलोय ना आता समोर। जवळपास 2 तास झाले तुम्ही या ठिकाणी येऊन, 2 तास एवढं तुम्ही ज्या गोष्टीला तयार आहे ती मान्य व्हायला 2 तास का लागले? नाही, आता हा डिपार्टमेंटचा भाग आहे, मी बोललो तुम्हाला तयार आहे ना, मी आता इथंच आहे, मी इथंच आहे। धन्यवाद, थँक्यू सर। आता कृपा करून